गोकुळ लगड, उद्योग संघटनेचे उपाध्यक्ष आणि कृषी उत्पन्न समितीचा समिती प्रमुख। आज आपल्या कृषी उद्योग संघटनेचे अध्यक्ष श्री दीपक काळे सर यांचा 7वा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आज आपण एक डायरेक्ट शेतकरी ते ग्राहक हे आपली जी आपली शिवोद्योग संघटनेची जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतून या पुण्यनगरी पुण्यामध्ये आजपासून आपण हे शेतीमाल डायरेक्ट शेतकऱ्यापासून तर ग्राहकापर्यंत विक्रीची आपण आजपासून सुरुवात केली आहे। आणि गिरायकांच्या आजचा रिस्पॉन्स बघता असं वाटतंय की आपली ही योजना आहे ही निश्चितच तिला खूप यश मिळेल आणि आपण हीच आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज आपण प्रायोगिकत्वावर ही चालू केलं होतं। आज पण आजचा आपला रिस्पॉन्स बघता पब्लिकचा आपल्याला काहीच हरकत नाही। आपण मुंबईमध्ये पण खूप मोठा प्रोजेक्ट त्याचा घेऊन येतो आहे आणि आपल्या याचा फायदा असा होणार आहे की ग्राहकांचा फायदा होणार आहे। आता हा जो विक्रेता आहे हा एक शिवोद्योग संघटनेचा पदाधिकारी आहे, अहिल्यानगर जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख पण आहे तो शिवोद्योग संघटनेचा, त्याचबरोबर शेतकरी पण आहे। म्हणजे त्याचा फायदा असा पदाधिकारी असताना त्यांनी शेतातला जो पिकलेला माल आहे हा माल डायरेक्ट त्यांनी ग्राहकापर्यंत आणला आहे आणि तो फायदा मधला जो गॅप आहे शेतकऱ्याचा माल जो कमिशन एजंटला जातो व्यापाऱ्याकडे जातो त्यांच्या कमिशन नाही करून जे मालाला भाव वाढतो तो भाव आपल्या इथं आपण कमी करणार मध्यंतरी कमी करत आहोत आणि आपला याच्यामध्ये फायदा दोघांचा होणार आहे, शेतकऱ्यांचा होणार आहे आणि ग्राहकांचा पण होणार आहे। तर ही जी योजना याचं जे धाडस म्हणू आपण, कारण पहिलं पाऊल ज्या उचललं अशा आपल्या उद्योग संघटनेचे सचिव श्री आदित्यराव जगताप सर यांचे मी खूप आभार मानतो, त्यांना खूप धन्यवाद देतो कारण त्यांनी अतिशय धाडसी निर्णय घेतलेला आहे। कारण त्यांनी बघा या अगोदरही जे आपल्या शिवोद्योग संघटनेचं शिवोद्योग भवन हे जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कार्यालय पहिल्यांदाच त्यांनी चालू केलेलं आहे आणि अशा नवीन धाडस ते करतायत। खूपच त्यांची धाडसी निर्णय आपल्या संघटनेला निश्चितच खूप पुढे घेऊन जातील यात कुठली शंका नाही। आणि त्यातले त्यात आपले जे धडाडीचे आपले जे अध्यक्ष आहे दीपक सर, त्याप्रमाणे आपल्या संघटनेचे सरचिटणीस प्रकाश सर यांचंही मार्गदर्शन आणि यांचे संघटना वाढीसाठी जी धडपड चालू असते ही धडपड आम्हाला आमच्याकरता निश्चितच घोषणावं आहे। मी ही कृषी उत्पन्न समिती प्रमुख असल्या कारणाने आज मी खास या कार्यक्रमाकरता नाशिकवरून आपल्या शेतकऱ्याबरोबर आज चाललो आहे कारण या समितीची संपूर्ण जबाबदारी माझ्याकडे आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला हा योजना राबवायची आहे। त्यामुळं मी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आवाहन करतो, तुम्ही शिवोद्योग संघटनेचे पदाधिकारी असाल किंवा नसाल पण तुम्हाला जोपर्यंत तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचला की आम्हाला आमचा माल हा विकायचा आहे आणि आम्हाला हा माल म्हणजे कुठल्याही व्यापाऱ्याकडे न देता आम्हाला डायरेक्ट शेतकऱ्याच्या ताब्यात देऊन आम्हाला ग्राहकाकडे पोहोचत आहे, तर आम्ही तुम्हाला निश्चितच मदत करू। कारण आपल्या शिवोद्योग संघटनेचा हाच उद्देश आहे की आपल्याला जास्तीत जास्त शेतकऱ्यांना आणि आपल्या मराठी माणसाला या क्षेत्रात स्वयंरोजगार आणि रोजगार क्षेत्रामध्ये पुढे आणायचं आहे आणि त्यांना आपलं स्वयं पूर्ण करायचं आहे। आज आपण माननीय श्री दीपकजी काळे साहेब अध्यक्ष शिवोद्योग संघटना यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र राज्यामध्ये ग्राहक ते शेतकरी तो ग्राहक स्वस्त भाजीपाला हा उपक्रम सुरू केलेला आहे। कृषी बाजार या नावाने हा उपक्रम पुण्यातून मुंबई असेल ज्या ज्या मेट्रो सिटी आहेत त्या ठिकाणी आपण उपलब्ध करत आहोत। शेतकरीला योग्य भाव मिळाला पाहिजे, रास्त भाव मिळाला पाहिजे या दृष्टीने आपण एक शिवोद्योग संघटनेच्या माध्यमातून एक पाऊल उचललं आहे। जे विचार श्रीमान वंदनीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या विचाराने आपण शेतकऱ्यांना व ग्राहकांना कसा चांगल्या पद्धतीचा माल विक्री देता येईल, ताजा माल विक्री देता येईल या दृष्टीनं आपण हा विचार करू हा उपक्रम या माननीय अध्यक्ष साहेबांच्या सुरू आजपासून केलेला आहे। त्याचा लाभ या महाराष्ट्रातील सर्व ग्राहकांनी घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो। शिवसेना प्रणित संघटनेचं
कृषी माल असा आता आपण एक चालू केलेला आहे बिझनेस. शेतकरी ते ग्राहक डायरेक्ट आपल्या दारी ह्याच्यातनं फायदा काय होणार आहे लोकांना की जे मधले आडते असतात, दलाल असतात, तर ह्यांचं मार्जिन कमी होऊन डायरेक्ट ह्याच्यापासून ग्राहकांना फायदा होणार आहे. आणि आज शिवोद्योग संघटनेचे आपले अध्यक्ष आहेत महाराष्ट्र राज्याचे दीपक काळीज सर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आपण हा आज एक नवीन प्रोजेक्ट महाराष्ट्रभर लॉन्च करतोय. त्याची सुरुवात धनकुडी या भागातलं अधिकराव जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली इथून झालेली आहे. आत्ताचा जो टेम्पो आपण बघतोय तर तो टेम्पो नगरवरनं डायरेक्ट शेतकऱ्यांनी इथं आपल्या इथं आणलेला आहे. आणि आता इथं हा पहिला प्रोजेक्ट आपला इथून चालू होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचायचं आणि लोकांना स्वस्तामध्ये चांगला डायरेक्ट शेतातला भाजीपाला कसा देता येईल ह्याच्यासाठी आमचा शिवोद्योग संघटनेचा प्रयत्न राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवोद्योग संघटनेचा पुणेकर प्रमुख अशी माझ्याकडे जबाबदारी. आज आपण आपले संघटनेचे अध्यक्ष माननीय श्री काळीज साहेब यांच्या वाढदिवसाच्या प्रित्यर्थ आपण शेतकरी ते ग्राहक वितरण विक्री केंद्र हे सुरू केलेलं आहे. आपलं एक बाजाराची संकल्पना आहे की आपण सुरू केलेली आहे. त्या संकल्पनेला माझा शुभेच्छा आहे. आणि म्हणून नागरिकांना मी आवाहन करतो की आपणही याला भरभरून असा प्रतिसाद द्यावा. महाराष्ट्र राज्य अध्यक्ष दीपक काळीज सर यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून आणि शिवोद्योग संघटनेचा कृषी समिती माध्यमातून आज अहिल्यानगरवरनं भाजीपाला हा प्रथम सुरुवात करत आहोत. याचा आम्हाला सर्व आनंद होत आहे. गेले 2 महिने आम्ही समितीवर चर्चा करत होतो. तो आज आरंभ झाला अधिकराव जगताप साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि दगड साहेबांच्या आदेशानुसार. तर त्यांच्या भावी वाढण्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. मी ही प्रॉपर्टी समिती सदस्य आहे पुणे जिल्ह्यावर. आपण आपल्या शिवोद्योग रोजगार समितीमार्फत हे वेगवेगळे उद्योगाची स्थापना करत आहोत. त्याच्यामार्फत आपण हा नवीन उपक्रम आता कृषी ते ग्राहक हा सुरू केलेला आहे. त्याचे आज उद्घाटन झालेले आहे आणि आज सुरुवात झालेली आहे. आपण सुरुवातीला पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित केला की शेतकऱ्यापासून थेट ग्राहकापर्यंत भाजीपाला सुरू केलेलं आहे. आज त्यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा. मेकॅनिकल इंजिनियर आहे. मला शिव उद्योग संघटना संदर्भात मला असं म्हणतं ते मार्केट भाव शेतकऱ्याकडून तुम्हाला डायरेक्ट ग्राहकापर्यंत पोहोचवलं जातं. एकदम उत्तम माल, सुंदर माल आहे. आणि त्याचबरोबर हे खात्रीसध्या देतात आणि ह्याचे ब्रांचेस आणखी चांगल्या चांगल्या ठिकाणी ओपन होतात. तरी सर्व ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा. पूर्ण जिल्ह्याची माल कसा आहे? याचा भाव कसा आहे? बरं आहे. बरा आहे ना? ताजा आहे का माल? मला एवढं काय माहिती आहे. ताजा आणलाय का शिरा आणलाय? तसं नाही बोलायचं. हा ताजा आहे ताजा. हा मग आता काल तोडलेला आजचा इकरीला मग काय लगेच येतोय का ताजा म्हणलं नाही. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.